नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये मी प्रशांत शिवकोले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या तासिकेला मराठीच्या तासिकेला आज आपण जो घटक पाहणार आहोत तो घटक म्हणजे उपयोजित लेखन विभागाची तयारी. आपण जर बघितलं की आतापर्यंत आपला सर्व अभ्यासक्रम हा ऑनलाईन अध्यापनाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा शिकवून झालेला आहे. बऱ्याच घटकांची उजळणी झालेली आहे. मग माझ्या डोक्यात एक विचार आला की कथा लेखन किंवा जाहिरात लेखन या घटकावर विद्यार्थ्यांनी 2-2 वेळा लेक्चर ऐकलेले आहेत. तर एकंदरीतच मराठी विषयाचा अभ्यास करत असताना म्हणजे तो 9वीलाच नाही तर पुढच्या वर्षी 10वीला देखील, तर या वर्षीपासूनच ज्यांचे काहीतरी मोटिवेशन आहे की काय नाही बाबा मला 10वी मध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत आणि त्याची तयारी 10वीचा पाया 9वी आहे, तर मी कोणत्या घटकाची तयारी आतापासून केली पाहिजे. तर मी तर म्हणेन की या वर्षी तुम्हाला जो लेखन विभाग आहे तो जसाच्या तसा 10वीला पुढच्या वर्षी असेल, तर या घटकाची तुम्ही आतापासूनच तयारी केली, यातले बारकावे जाणले, होणाऱ्या चुका जर टाळल्या, तर 10वी मधला बराचसा ताण जो तुमचा या मराठी विषयाचा तो ताण हा कमी होईल. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्याच विषयांचं नियोजन करू शकता. इंग्रजी सारखा विषय असेल, हिंदी सारखा विषय असेल, की पुढच्या वर्षी कोणते घटक यातले मला काय होणार आहेत, रिपीट होणार आहेत आणि त्याचा मला 9वीच्या मार्कांसाठी तर उपयोग होईलच, पण जीवनातलं सगळ्यात महत्वाचं जे वर्ष आहे 10वी, त्या 10वी साठी कोणते घटक महत्वाचे आहेत, तर ते घटक तुम्ही निवडून त्याची तयारी केली पाहिजे. त्यासाठी मी आज जो घटक निवडलेला आहे तो म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेतील उपयोजित लेखन. आपण जर मराठीची प्रश्नपत्रिका बघितली तर पहिला प्रश्न हा गद्य विभागावर येतो, दुसरा हा पद्य विभागावर येतो, तिसरा स्थूल वाचनावरती येतो, चौथा व्याकरण घटकावर आधारित असतो आणि पूर्ण 5वा प्रश्न हा या उपयोजित लेखनावरती असतो. आणि या उपयोजित लेखनासाठी साधारणपणे आपल्याला 80 गुणांची लेखी परीक्षा द्यायची आहे आणि या 80 पैकी 24 गुणांसाठी हा लेखन विभाग आहे. आणि अतिशय कमी तयारी केली, छोटे मोठे बारकावे जर बघितले तर तुम्हाला या घटकामध्ये चांगले गुण मिळू शकतात. तर आपण बघूया, आता बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे कुठे कुठे जिथं सांगणं जास्त गरजेचं आहे त्या ठिकाणी मी जास्त एक्सप्लेन करेन. ज्या ठिकाणी जे घटक तुमच्या कानावरती पडलेले आहेत, ज्या विषयीची तुम्हाला माहिती आहे, ते घटक मी थोडं पटपट पुढे जाणार आहे, कारण मला 40 मिनिटांच्या 45 मिनिटांच्या तासिकेमध्ये पूर्ण लेखन विभागावरती प्रकाश टाकायचा आहे. फक्त मला तुमचे जे बारकावे आहेत त्यामध्ये की कोणत्या चुका होऊ शकतात, कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणता प्रश्न निवडला पाहिजे, या बाबतीत मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आपण जर बघितलं तर या उपयोजित लेखनामध्ये खालील प्रश्न प्रकार येतात. पत्रलेखन आणि सारांश लेखन यामध्ये दोघांपैकी तुम्ही एकाची निवड करायची असते आणि 6 गुणांसाठी हा प्रश्न हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यानंतर जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन 3 घटक आहेत. या तिन्हापैकी कोणतेही 2 तुम्ही सोडवायचे असतात. ज्याच्यावरती तुमची कमांड आहे, पकड आहे, ते 2 घटक तुम्ही निवडावेत. 5 गुणांसाठी 1 अशा पद्धतीने या घटकासाठी आपल्याला 10 गुण आहेत. आणि शेवटचा सगळ्यात मोठा आणि त्यातून तुमच्या भाषिक कौशल्याचा विकास किती आहे याची चाचपणी परीक्षक करत असतो किंवा याच्या भाषेवरती पकड किती आहे, याचं वाचन किती आहे, याचा आवाका किती आहे. तर या सगळ्या गोष्टी या लेखन कौशल्यातून बघितल्या जातात. त्यामध्ये आत्मकथनपर निबंध, वैचारिक निबंध आणि प्रसंग लेखनात्मक निबंध अशा तिन्हापैकी कोणताही एक घटक तुम्हाला निवडायचा असो. अशा पद्धतीनं पत्रलेखन, सारांश लेखन यापैकी एक 6 गुणांसाठी, जाहिरात, बातमी, कथा यापैकी कोणतेही 2 10 गुणांसाठी आणि त्यानंतर लेखन कौशल्यापैकी कोणताही एक घटक अशा पद्धतीनं तुम्हाला 24 मार्कांसाठी या घटकाची तयारी करायची आहे. तर आपण एक एक घटकावरती तयारी करत जाऊया. पहिला जो घटक आहे तो म्हणजे सारांश लेखन, की या सारांश लेखनामध्ये 5 गुणांसाठी 5 अ मध्ये तुम्हाला सारांश लेखन 6 गुणांसाठी विचारलं जातं. हा सारांश लेखनाची तयारी करत असताना तुम्ही काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला जो उतारा दिलेला आहे त्या उतार्याचं वाचन करायचं आहे. त्या उतारा कशावरती आहे त्याचा विषय समजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काही उदाहरणं वाक्प्रचार दिलेले असतात ते वगळायचे आहेत आणि दिलेला उतारा 1/3 1/3 म्हणजे 30 ते 35 शब्द मी कंसात मुद्दामून अंदाजे लिहिलेला आहे, कारण बरीचशी मुलं सारांश लिहित असताना मी शाळेत पण बघितलेलं आहे की मुलं विचारतात सर किती शब्दात लिहायचा, नक्की किती ओळीमध्ये लिहायचा. असं काही नाही, 30 ते 35 शब्दांमध्ये 40 शब्द झाले तरी चालतील, अंदाजे आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न असतो की उतारा नेमका कोणत्या उतार्याचं सारांश लेखन करायचं. तर तुम्हाला एक छोटीशी ट्रिक्स देतो की प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मध्ये 3 उतारे तुम्हाला येतात. प्रश्न 1 अ, आ आणि ई. तुम्ही पेन्सिलने प्रत्येक उतार्याला नंबर टाकून द्या. प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला पहिला उतारा आहे त्याला 1 नंबर टाका.
दुसरा उतारा आलेला आहे त्याला 2 नंबर टाका आणि तिसरा उतारा आलेला आहे त्याला 3 नंबर टाका आणि त्या तिसऱ्या उतार्याचा सारांश लेखन करा. मी बघितलेलं आहे की सुरुवातीला मुलं गडबडतात आणि कुठल्या उतार्याचं करायचं म्हणून पहिला किंवा दुसरा उतारा त्यांच्या हाताला लागतो, तर असं करू नका. पेन्सिलने नंबरिंग करा आणि नंबरिंग केल्यानंतर त्यातला जो तिसरा उतारा आहे त्या तिसऱ्या उतार्याचं जर तुम्ही सारांश लेखन केलं, मग तुम्हाला इथं जर तुमचा उतारा चुकला तर तुम्हाला मात्र 6 पैकी 0 मार्क मिळतील. उतारा सारांश किती चांगला केलेला असू द्या, पण आपल्याला अपठित उतार्याचा सारांश हा करायचा असतो. सांगण्याचा मुद्दा असा की तुमच्या चुका कुठं होतात. कधी कधी अभ्यास जास्त झालेला असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि कितवा उतारा हे बघतच नाही, फक्त उतारा घेतो, त्याचा सारांश करतो आणि नंतर आपल्याला कळतं अरे मी चुकीच्या पद्धतीने काम करून आलो. असं करू नका. त्यासाठी ही चूक टाळण्यासाठी उतार्यांना क्रमांक द्या. प्रश्नपत्रिकेतला पहिला उतारा 1, दुसरा उतारा 2, तिसरा उतारा 3. थोडक्यात प्रश्नपत्रिकेच्या भाषेत अ, आ, इ याला कन्वर्ट करून घ्या. अ म्हणजे 1 पहिला, आ म्हणजे दुसरा आणि इ म्हणजे तिसरा आणि या तिसऱ्या उतार्याचं सारांश लेखन करा. सारांश लेखन करत असताना मग एक तुमच्या पुढे मी नमुना घेतलेला आहे की आता आपल्याला खरंच हा जीवनामध्ये खूप गरजेचा असा उतारा आहे. थोडक्यात वाचून दाखवतो. प्रयत्न हाच यशाचा खरा मूलमंत्र आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असे म्हटले जाते. प्रयत्न केल्यावरच कोणतीही गोष्ट कष्टसाध्य होते. कोणतीही गोष्ट मिळवण्याकरता, आत्मसात करण्याकरता प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही वृत्ती ठेवली तर जीवनात आपल्याला काही साध्य करता येणार नाही. केवळ प्रयत्न करून यश मिळवता येते असेही नाही. बघा, लेखकाने सुरुवातीला प्रयत्नांचं महत्व सांगितलंय, पण लेखक म्हणतोय केवळ प्रयत्न केले म्हणजे यश मिळेल असं नाही. आपण केलेले प्रयत्न योग्य दिशेने असायला हवेत, नाहीतर काखेत कळसा गावाला वळसा. बघा इकडे एक म्हण आलेली आहे, अशी गत व्हायची. समजा एखाद्या माणसाला, बघा इथे एक उदाहरण आलं, आपल्याला हे वगळायचं आहे कारण मी वाचत वाचत तुम्हाला का सांगतोय, कारण या चुका तुमच्या होतात. एक म्हण आली आणि एक आता आपल्याला इकडे उदाहरण पण आलं की इंग्रजी भाषा तुम्हाला समजा शिकायची आहे. समजा एखाद्या माणसाला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायचे आहे, म्हणून तो आपली शब्द संपदा वाढवण्यासाठी भलत्याच भाषेचा अभ्यास करत बसला तर इंग्रजीवर प्रभुत्व कसे बरे मिळवता येईल. तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचंय आणि तुम्ही दुसऱ्याच भाषेचा अभ्यास करत बसला, दुसरीच पुस्तकं वाचत बसला, तर तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही. त्यासाठी इंग्रजी भाषेचा अभ्यास, आकलन करावे लागेल. त्या दृष्टीने इंग्रजी वर्तमानपत्र, तुम्हाला इंग्रजी शिकायचे, मराठी वर्तमानपत्र वाचून चालणार नाहीत. मासिके, टीव्ही किंवा संगणकावरील इंग्रजी मालिका, चित्रपट यांचा चिकाटीने परिश्रमपूर्वक अभ्यास करावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रयत्नांना एका बिंदूवर केंद्रित करायचे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी वृत्ती काही कामाची नाही. बघा, लेखकाने प्रयत्नांचं महत्व सांगितलंय. प्रयत्न केला तर यश मिळतं, पण त्या प्रयत्नांना योग्य दिशा असली पाहिजे. मग याचा सारांश कशा पद्धतीने करता येईल? सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, सारांश लेखन म्हणजे बाळांनो 3 तास सिनेमा बघणं आणि त्याची स्टोरी 3 मिनिटांमध्ये सांगणं. बघा 3 तास आपण सिनेमा बघतो, पण त्याचा जो सारांश आहे, त्याचा जे सार आहे ते आपण 3 मिनिटात सांगतो. अगदी तोच फॉर्म्युला इकडे तुम्हाला करायचा आहे. थोडक्यात आपल्या भाषेत इथे काय करायचं बघा, सारांश कशा पद्धतीने होईल. आपल्याला यश मिळवायचे असेल तर प्रयत्न अतिशय गरजेचे आहेत. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. मात्र त्या प्रयत्नांना देखील योग्य दिशा असणे अतिशय गरजेचे आहे. ते करत असताना एकाच गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. प्रयत्न करायचा आहे बरोबर, पण एकाच वेळी 4 कामं हातात घेऊन चालणार नाही. तर एका वेळी एकच काम केलं पाहिजे. त्या ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून मी बघतो की बरेच विद्यार्थी माझ्या वर्गातल्या तासिकेला पण विद्यार्थ्यांशी बोलत असतो. अरे विद्यार्थ्यांनो, अमुक अमुक प्रश्नाचं काय उत्तर, माझ्या माईकचा तुम्हाला आवाज येतोय का? मध्ये आधी असं वाटतं की नेटवर्कचा काही इश्यू असेल, तर मुलं काही उत्तर देत नाहीत. याचाच अर्थ ते एका वेळी 2 कामं करतात. आम्ही बोलतोय ते ऐकतच नाहीत. आता पण कितीतरी आपले जे जॉईन आहेत त्यापैकी 1-2 जण असे असतील की मोबाईल बाजूला ठेवलाय किंवा मी बोलतोय ते कानावरती पडते, पण तुम्ही व्हॉट्सअप किंवा अन्य माध्यमातून काहीतरी गेम वगैरे खेळत असाल, तर असं करू नका. हा उतारा याच्यासाठीच घेतलेला आहे की आता आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकाच गोष्टीवर ध्यान केंद्रित करणं गरजेचं आहे. सकाळी 2-3 तास लेक्चर असतात, तेवढी केली का अख्खे 18-20 तास तुमच्या हातामध्ये आहेत. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर प्रयत्न पाहिजेत आणि प्रयत्नांच्या जोडीला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्या प्रयत्नांना योग्य अशी दिशा असली पाहिजे, तर मात्र जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. बघा, उतारा जवळ 18-20 ओळींचा आहे, पण 4-5 ओळीमध्ये त्याचा सारांश लिहिलेला आहे. थोडक्यात काय, त्यातली उदाहरणं वगळा, त्यात दिलेले दाखले वगळा, म्हणी वगळा आणि त्या उतार्यात नेमकं काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात सांगणे, यालाच आपण सारांश लेखन म्हणतो. त्यानंतर पुढचा जो घटक मी घेतलेला आहे तो म्हणजे पत्रलेखन. या पत्रलेखनामध्ये कार्यालयीन पत्राच्या संदर्भात मी मार्गदर्शन करणार आहे.
तर त्याचं प्रारूप तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्ही पत्रांवरती 2-2 लेक्चर ऐकलेले आहेत. पत्र कसं लिहायचं ते तुम्हाला माहिती आहे. मी आधीच सांगितल्या पद्धतीनं होणाऱ्या चुका कुठे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. समजा दिनांक लिहिलेला आहे इकडे आणि दिनांक लिहित असताना बरीचशी मुलं पेपर ज्या दिवशी आहे ती तारीख टाकतात आणि त्यांच्या चुका होतात. तर असं करू नका. दिनांक टाकत असताना जे आपल्याला पॉम्पलेट दिलेलं आहे ते कशा संदर्भात आहे ते नीट बघा. एखादं प्रदर्शन असेल तर त्याचा कालावधी कोणता आहे, त्या प्रदर्शनातून साहित्य मागवायचं त्या तारखेचा रेफरन्स घ्या. समजा प्रदर्शनाची तारीख आहे 1 जानेवारी ते 15 जानेवारी आणि तुम्हाला तिथून साहित्य मागवायचं आहे, तर साहित्य मागवत असताना किंवा एखादं पुस्तक प्रदर्शन आहे, कुठलंही प्रदर्शन असू द्या, तर तुम्हाला त्या दरम्यानची तारीख आली पाहिजे. तुम्ही बोर्डाचा पेपर किंवा तुमची वार्षिक परीक्षा 1 एप्रिलला आहे, 1 मार्चला आहे, असं करून चालणार नाही. तर ही एक चूक होते दिनांक लिहित असताना. दुसरी गोष्ट त्या महिन्याचा प्रत्यक्ष उल्लेख करा. बरीचशी मुलं 1 जानेवारी म्हटल्यानंतर 1-1 करतात. असं करू नका. 1 जानेवारी 2021 अशा पद्धतीने लिहा. नंतर प्रति म्हणजे काय, तर ज्याला आपण पत्र लिहितोय तो प्रति, त्याचं पद लिहा. नाव लिहिण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्या कार्यालयाचा पत्ता लिहा. पुढे त्याचं एक नमुना वजा उदाहरण घेतलेलं आहे. त्यामध्ये तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. विषय लिहित असताना अगदी थोडक्यात लिहा. बरीचशी मुलं लिहितात पुस्तके मागवण्यासाठी तुम्हाला पत्र लिहित आहे. असं करू नका. पुस्तके मागवण्याबाबत, औषधे मिळण्याबाबत अशा पद्धतीने विषय अतिशय थोडक्यात लिहा. त्यानंतर पत्राचं संबोधन महोदय या शब्दाने करा. इथे सुद्धा मुलं चुका करतात. बघा आजची जी माझी तासिका आहे ती तुमच्या चुका कुठे होतात. मुलं शुद्ध लेखनाकडे लक्ष देत नाहीत. महोदय, त्यात बोर्डाचे पेपर चेक करतो त्यात बरीच मुलं महोदय हा शब्द लिहितात. तर शब्द कसा आहे तो नीट बघा. महोदय, महोदय शब्द आहे. इथे एक चूक होते आणि त्यानंतर मग आपल्या पत्राची सुरुवात करा. पत्राची सुरुवात करत असताना 3 शब्द फक्त डोक्यात ठेवा. 3 शब्द म्हणजे 3 परिच्छेद. पहिला पत्र आपण का लिहितोय, हेतू, पत्राचा हेतू अगदी थोडक्यामध्ये लिहा. आमच्या शाळेसाठी पुस्तके हवे आहेत म्हणून मी पत्र लिहित आहे. मला काही औषधे हवे आहेत म्हणून मी पत्र लिहित आहे. त्याचं डिटेल मध्ये स्पष्टीकरण दुसऱ्या उतार्यामध्ये लिहा. पहिला पत्र, हे पत्र लिहिण्याचं कारण लिहा. दुसऱ्या उतार्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण करा किंवा वस्तू मागवताय तर त्याचे पैसे कसे देणारे, ऑनलाईन देणारे, ऑफलाईन देणारे. आणि तिसऱ्या उतार्यामध्ये तुमची अपेक्षा काय आहे? काय अपेक्षा आहे बाबा, पुस्तकं मागवतो तर आम्हाला सवलत मिळावी, एखादं औषध मागवताय तर आम्हाला लवकरात लवकर मिळावं, ही अपेक्षा. हे 3 शब्द तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर नोट डाऊन करून ठेवा. पहिल्या उतार्यामध्ये पहिल्या परिच्छेदामध्ये पत्राचं कारण, दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्याचं स्पष्टीकरण आणि तिसऱ्या याच्यामध्ये त्या अपेक्षा लिहा आणि पत्राची शेवट करा. कशा पद्धतीनं, आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू आणि कुठल्या नात्याने लिहिताय हे डोक्यात ठेवा. जर तुम्हाला ग्रंथपाल नात्याने लिहायचं असेल तर आपला विश्वासू ग्रंथपाल लिहा आणि तुमच्या शाळेचा पत्ता ज्या शाळेतून लिहिताय तो लिहा. जर मुख्याध्यापक या नात्याने लिहित असाल तर आपला विश्वासू खाली मुख्याध्यापक लिहा. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लिहित असाल तर आपला विश्वासू विद्यार्थी प्रतिनिधी कोणत्या शाळेचा आहे, समजा अशोकनगर मनपा माध्यमिक, कोणती शाळा तुमची असेल त्या शाळेचं नाव लिहा. थोडक्यात सांगायचं काय, दिनांक लिहित असताना, विषय लिहित असताना आणि शेवटी कोणत्या नात्याने पत्र लिहिताय हे अतिशय महत्वाचं आहे. मुले इकडे गडबड करतात आणि पत्र लिहून मोकळे होतात, पण कोणत्या नात्याने सांगितले हे बघत नाहीत. आणि परीक्षक नेमका आपण बरोबर किती लिहिले याच्यापेक्षा विद्यार्थी चुकलाय कुठं हे जास्त बघत असतो. आणि या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमची 10वीची तयारी आजपासूनच त्या तयारीला सुरुवात झाला असं मी म्हणेन. एक नमुना वजा प्रारूप मी तुमच्यासाठी घेतलेला आहे. की बघा इथं मी दिलेलं आहे की तुम्हाला एक पॉम्पलेट आलेला आहे. त्या पॉम्पलेट मध्ये सांगितलेलं आहे की पुस्तकांची मागणी करा. शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे, पण कोणत्या नात्याने करा, ग्रंथपाल नात्याने करा. बघा इकडे एक प्रकाशन संस्था आहे, अनमोल प्रकाशन संस्था, आणि यांनी भव्य असं पुस्तक विक्री प्रदर्शन भरवलेलं आहे की त्यामध्ये लहान मुलांसाठी पुस्तक आहे, धार्मिक पुस्तक आहे, चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत. आणि प्रदर्शन कुठं आहे हे पण दिलेलं आहे की अनमोल प्रकाशन संस्था पुणे यांचं जे मुख्य कार्यालय आहे या ठिकाणी हे प्रदर्शन आहे, ग्रंथ विक्री आहे. आणि तुम्हाला यांच्याकडून तुमच्या शाळेसाठी, आता इथे शाळेचं नाव दिलं असेल तर त्या शाळेचा पत्ता यायला पाहिजे, पण इकडे नाव दिलेलं नाही. याचा अर्थ आपल्या शाळेसाठी पुस्तकं मागवायची आहेत. 15 जुलै ते 30 जुलै, बघा आजची तारीख लिहून चालणार नाही. 15 जुलै ते 30 जुलै. मग इथं आपल्याला काय करावं लागेल, या प्रदर्शनातून पुस्तकं मागवायचे. बघा मी दिनांक लिहिताना सांगितलं होतं जरा विचार करा. इकडे मी विचार केला, अरे 15 जुलैला प्रदर्शन सुरू झाले, पण मी तारीख टाकताना इकडे 16 जुलै टाकली. 16 जुलै, इकडे पण 16/7 नाही केलं मी, 16 जुलै 2020 प्रति. आता इकडे मला पद दिलेलं नाही. ज्या दिलेलं असतं अध्यक्ष, खजिनदार, नगरसेवक, आरोग्य अधिकारी, त्यावेळेस दिलेलं असेल तर पद लिहा. नसेल दिलेलं त्यावेळेस एक शब्द लक्षात ठेवा, व्यवस्थापक. कारण तिथे व्यवस्थापनाला कोणतरी व्यवस्थापक असतो आणि ती व्यवस्थापक
ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे करत असतो. जर आपल्याला ते दिलेलं नसेल तर व्यवस्थापक शब्द लिहा. त्यानंतर इथे पत्ता आयताच दिलेला आहे, जसाच्या तसा कॉपी पेस्ट करा. अनमोल प्रकाशन संस्था, मुख्य कार्यालय आप्पा बळवंत चौक, पुणे, पिनकोड टाका. नंतर संबोधन महोदय वापरलेलं आहे. आणि पत्राचं कारण काय कारण आहे, मी अबक अशोकनगर मनपा माध्यमिक शाळेचा ग्रंथपाल असून, बघा कुठलं नातं आहे, मी ग्रंथपाल आहे पण मी पुस्तकं मागवतोय का, नाही. सर्वस्वी अधिकार हे मुख्याध्यापकांना आहेत, म्हणून मी मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे तुम्हाला काय करत आहे, पत्र लिहित आहे. मी अबक अशोकनगर मनपा माध्यमिक शाळेचा ग्रंथपाल असून आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मागवण्यासाठी मुख्याध्यापकांच्या परवानगीने पत्र लिहित आहे. आता दुसऱ्या परिच्छेदामध्ये स्पष्टीकरण, आता पुस्तकं मागवायचे म्हणजे तुम्ही पैसे कसे देणार, रोख देणार, ऑनलाईन देणार, पेटीएमने देणार की मनी ऑर्डर करणार, डिमांड ड्राफ्ट करणार, यापैकी एकच शब्द वापरा. बरीचशी मुलं गडबड करतात आणि लिहितात आम्ही पैसे तुम्हाला रोख आणि मनी ऑर्डरने देऊ. असं करू नका. पैसे देण्याचं स्वरूप हे एकच असलं पाहिजे. बघा मी कसा परिच्छेद केलाय दुसरा, आम्हाला जी पुस्तके हवे त्यांची यादी सोबत जोडली आहे. पुस्तके प्राप्त होताच बिलाप्रमाणे रक्कम रोख स्वरूपात दिली जाईल. आमच्या शाळेचा व्यवहार हा रोख स्वरूपात होतो. जर आम्हाला पुस्तकं हवी आहेत, ती पुस्तकं मिळाली तर आम्ही तुम्हाला रोख स्वरूपात काय देऊ, पुस्तकांचे पैसे देऊ. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पुस्तकांची यादी. यामध्ये 3 कॉलम केलेले आहेत. पुस्तकात अनुक्रमांक, पुस्तकाचं नाव, लेखक आणि संख्या. जर तुम्हाला औषध असेल तर त्याचं लेखक वगैरे लिहायची काही गरज नाही. अनुक्रमांक, औषधाचं नाव आणि संख्या किंवा नग असे शब्द तुम्ही वापरू शकता. इथे काही पुस्तकं घेतली आहेत. बऱ्याच मुलं अशी विचारतात की पुस्तकांचे नाव पाठ करू का, अजिबात पाठ करायची आवश्यकता नाही. जे वाटेल ते एखादा काहीतरी शब्द घ्या, चंद्र आणि तुमच्या मित्राचं नाव, एका मित्राचं नाव आणि दुसऱ्या मित्राचं आडनाव टाकलं तरी चालेल. म्हणजे बरीचशी मुलं नको तिथे रट्टा मारतात, असं करू नका. काही नाव टाका, समजा शाळा टाका आणि शाळा काय, अजय देशपांडे. त्या लेखकाचं पुस्तक आहे की नाही याच्याशी देणं घेणं नाही. फक्त तुम्हाला तो फॉर्मॅट समजलाय का, तो नमुना समजलाय का. तर इथे मी काही ख्यातनाम पुस्तकं आहेत जी चांगली आहेत वाचनासाठी, त्यांची नावं टाकलेली आहेत आणि संख्या टाकलेली आहे. श्यामची आई, लेखक आहे साने गुरुजी. पुस्तकाचे इथे लेखक का टाकायचा, तर एखादं पुस्तक हे 2 लेखकांनी लिहिलेलं असतं. मग आपल्याला कोणतं नेमकं पाहिजे, शाळा पुस्तक अजय देशपांडेंचं पाहिजे की शाळा पुस्तक अनिता देशपांडेंचं पाहिजे. म्हणून तुम्हाला इकडे काय करावं लागेल, लेखकाचं नाव हे लिहावं लागेल. बाकी घटक मागवताना तुम्हाला लेखक वगैरे हा कॉलम करायची गरज नाही. समजा रोपं मागवायचे असतील तर गुलाब किती पाहिजे ते लिहा, चिंच किती पाहिजे ते लिहा. म्हणजे तिकडे 3च कॉलम बनतील. मात्र पुस्तक मागणीमध्ये 4 कॉलम बनतील. श्यामची आई आपल्याला साने गुरुजींचं पाहिजे, 5 प्रती पाहिजे. ययाती आपल्याला पाहिजे वि. स. खांडेकरांचं, 2 प्रती पाहिजे. नट सम्राट पाहिजे शिरवाडकरांचं, त्याच्या 4 प्रती पाहिजे. आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये मी सांगितल्या पद्धतीनं आपली अपेक्षा काय आहे, तर आम्हाला पुस्तकं लवकरात लवकर मिळावीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त सवलत मिळावी. आणि शेवटी आपला विश्वासू. कोण आपला विश्वासू, अबक. बघा अबक, पण कोण आहे तो अबक, ग्रंथपाल आहे. बघा नातं महत्वाचं आहे. जरी ते विद्यार्थी प्रतिनिधी असतात तर विद्यार्थी प्रतिनिधी, पण आपल्याला इकडे काय करायचंय, आपला विश्वासू कोणत्या नात्याने लिहितोय, अबक. ग्रंथपाल कोणत्या शाळेचा, अशोकनगर मनपा माध्यमिक शाळा, रामनगर कांदिवली पूर्व, मुंबई 400101. आणि त्यानंतर ईमेल लिहायला विसरू नका. ईमेल लिहित असताना बघा मी सांगितले तुम्ही चुकता कुठे हेच बघितलं जातं. दिनांक बघितला जाईल, प्रतिप्रेक्षक बघितला जाईल आणि परीक्षक जास्तीत जास्त तुम्ही ईमेल बरोबर लिहिलाय का ते बघेल. ईमेल लिहित असताना सगळी अक्षरे स्मॉल हवीत आणि पुढे @gmail.com. बघा इकडे काय लिहिले, शाळेतून पत्र लिहितोय म्हणून मी अशोकनगर स्कूल 12 @gmail.com. म्हणजे पत्र लेखनामध्ये दिनांक लिहिताना थोडा विचार करा आणि शेवटी ईमेल लिहिताना थोडा विचार करा. अशा पद्धतीनं पत्र हे 3 परिच्छेदामध्ये तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीनं पत्र या घटकाची तुम्ही तयारी करायची आहे. त्यानंतर लेखन विभागातला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे जाहिरात लेखन. बघा या जाहिरातीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर जाहिरात करायला सांगितली जाते. याआधी 1-2 लेक्चर झालेले आहेत म्हणून मी जास्त काही डिटेल मध्ये वाचत नाही, पण तुमच्या चुका कुठे होतात, अधिक प्रभावी कशा पद्धतीने लेखन करायचं त्या ठिकाणीच मी मार्गदर्शन करणार आहे. वेगवेगळ्या वस्तू असतील, पदार्थ असतील, दुकान असेल, बेकरीचं असेल, शालेय गणवेशाचं असेल, आईस्क्रीम पार्लरचं दुकान असेल, एखादी कार्यशाळा असेल, अभिनयाची असेल, योगाची असेल, हस्ताक्षराची असेल, तर या संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाते आणि एखादी जाहिरात ही बनवायला सांगितली जाते. तर जाहिरात बनवत असताना बघा तुम्ही कमीत कमी शब्द वापरा. बघा टीव्ही वरती ऍडव्हर्टाईज येतात, 30 ते 35 सेकंदामध्ये ती जाहिरात संपलेली असते. त्या प्रॉडक्टची किंमत काय आहे, त्या प्रॉडक्टचे फायदे काय आहेत, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या टीव्हीवरच्या 30 सेकंदाच्या जाहिरातीमध्ये समजलेल्या असतात. लक्षात येते, एक बाम 3 काम, झेंडू बाम. बघा
किती 5-6 शब्द आहेत, पण त्या झेंडूबामचं सगळी वैशिष्ट्य याच्यामध्ये आली. कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही काय करा, जाहिरात करा. टीव्हीवरची जाहिरात ही आपल्याला बोलून अभिनयाच्या माध्यमातून सांगितली जाते. तुम्ही इथे मात्र शब्दांच्या माध्यमातून ती जाहिरात लेखी स्वरूपात करायची आहे. एखाद्या वस्तूची जाहिरात असेल तर तिची वैशिष्ट्ये, तिची गुणवत्ता लिहायला विसरू नका. आता एखादं दुकान आहे तर त्या दुकानाची वेळ लिहायला विसरू नका. कार्यशाळा आहे तर कधी आहे, त्याची तारीख आहे ती लिहायला विसरू नका. आणि सवलत हा घटक देखील लिहायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या गिराईकाला माल घ्यायचा आहे, तुम्ही जाहिरात केलेली आहे, ते दुकान कुठं आहे, त्याचा संपर्क आणि ईमेल हा देखील द्यायला विसरू नका. एक नमुना घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीने जाहिरात करायची असते. बघा आपल्याला परीक्षेमध्ये असे शब्द दिले जातात. आता इथे शब्द दिलेले आहेत बेकरी, आईस्क्रीम, केक आणि ताजे पदार्थ. या शब्दांवरून एक आकर्षक जाहिरात बनवा. थोडक्यात बेकरीची जाहिरात बनवा. बघा एक काल्पनिक नाव दिलं मी की मुलांना बाहुबली पिक्चर हा त्याचे 2 भाग येऊन गेले आणि अतिशय आवडलेला पिक्चर म्हणून बेकरीचं नावच दिलं बाहुबली बेकरी, जेणेकरून आकर्षक नाव की एखादा मुलगा माणूस चालला असेल तर बाहुबली बेकरी काहीतरी वेगळं असेल म्हणून बाहुबली बेकरीमध्ये एकदा जाऊ, आपण पण तिथलं काहीतरी खाऊ आणि बाहुबली बनवू, अशी संकल्पना त्या लोकांमध्ये यावी. थोडक्यात दुकानाचं नाव हे आकर्षक द्या, बाहुबली बेकरी. त्यानंतर एखादं कोटेशन की जे कोटेशन तुमच्याकडं लोकांना खेचेल आणि लोक ते तुमचं प्रॉडक्ट घेतील, यासाठी एखादं कोटेशन द्या. त्यासाठी कोटेशन दिलं, चव हीच आमची ओळख. आमची ओळख दुसरी काय नाही, आमच्या दुकानाच्या दुसऱ्या शाखा नाहीत, काय नाहीत, पण तुम्ही एकदा आमच्या दुकानामध्ये आला, आमच्या बेकरीमध्ये आला तर मात्र तुम्ही आमच्या इकडचेच खाद्यपदार्थ घ्याल. चव हीच आमची ओळख. अशा पद्धतीनं त्यानंतर दुकानाची वैशिष्ट्ये बघा, इकडे मागे सगळं सांगितलेलंच आहे. इकडे फक्त मी तुम्हाला ते नमुना वजा एक एक घटक घेत जातोय. सर्व प्रकारची बेकरी उत्पादन आहेत आमच्याकडे. बिस्किट तुम्हाला जी हवी ती, ज्या कंपनीची हवी ती, ब्रँडेड असो, आमच्याकडे स्वतः बनवलेली असो, ती सगळी बिस्किट तुम्हाला मिळतील. त्यानंतर खारी मिळतील, पेस्ट्रीज मिळतील, सर्व प्रकारचे ताजे केक मिळतील. ही झाली दुकानाची वैशिष्ट्य. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं दुकानाची वेळ. कधी यायचंय तुम्हाला आमच्या दुकानात यायचं असेल तर, नाहीतर एखादा सकाळी 6 वाजताच यायचा तुमची जाहिरात बघून आणि दुकान बंद असायचं. त्यासाठी जाहिरात करत असताना दुकानाची वेळ टाका. तर आमचं दुकान सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत उघडं असेल. त्यानंतर सवलत, तुम्ही कोणताही माल घ्या, 100 रुपयाचा माल घेतला तर तुमचे 10 रुपये डिस्काउंट मध्ये मिळतील, तुम्हाला सवलत दिली जाईल. म्हणून आपण काय केलं, पहिल्यांदा बेकरीचं नाव, त्यानंतर एक चांगलं कोटेशन, त्यानंतर दुकानाची वैशिष्ट्य, दुकानाची वेळ आणि सवलत 10% टाकली. आणि त्यानंतर संपर्क, यायचंय आम्हाला, पॉम्पलेट भेटलं, घरी घरी जाऊन वाटलं आपण बाहुबली बेकरीचं, पण आम्हाला घ्यायचंय तर यायचं कुठं, तर तुम्ही रामनगर कांदिवली पूर्व असा पत्ता टाका. आणि पत्ता टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकला तरी चालेल. आणि शेवटी ईमेल ऍड्रेस, कारण आता बरेचसे लोक काय करतात, मेल करतात, मेल वरून वस्तू मागवतात. मग या दुकानाचंच नाव आहे बाहुबली, मग बघा सगळी अक्षरं स्मॉल मध्ये लिहिलेली आहेत. आणि 12@gmail.com. आणि अशा पद्धतीने तुम्ही जाहिराती बनवू शकता आणि जाहिरातीचे 5 पैकी 5 गुण अतिशय कमी वेळामध्ये मिळवू शकता. जर एखादा आपल्याला जर आकृती काढताच येत असेल तर अशा पद्धतीनं एक चित्र एखादं काढता आलं तर, बोर्डाच्या परीक्षेमध्ये सक्त सूचना आहे की चित्राला मार्क नाही. तुम्ही कमी शब्दात जाहिरात केली का, पत्ता बरोबर लिहिलाय का, वैशिष्ट्य बरोबर लिहिलीत का, यासाठी गुण आहेत. पण थोडीशी चांगली दिसावी म्हणून बघा, इकडे एक बिस्किटचं चित्र दिलेलं आहे, इकडे केकचं चित्र दिलेलं आहे. अशा पद्धतीनं आकर्षक जाहिरात तुम्ही केली. सगळ्यांनी याचा थोडासा स्क्रीनशॉट काढून ठेवा. थोडं थांबतोय मी तुमच्या माहितीसाठी, याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. ही जाहिरात तुम्ही समोर ठेवली तर कोणतंही प्रॉडक्ट तुम्हाला आलं तर त्या प्रॉडक्टची तुम्ही जाहिरात अतिशय आकर्षक पद्धतीने करू शकता. आता या घटकाची तुम्हाला तयारी करायची आहे. कशी तयारी करायची, तर बघा, परिचयाच्या वस्तू ज्या आहेत आपल्या, त्याच्या जाहिराती बनवायला शिका. मोबाईल असेल, पेन असेल, बसल्या बसल्या वही पेन हातामध्ये घ्यायचा आणि शाळेची जाहिरात करायची, शाळेच्या बॅगची जाहिरात करायची, कंपासची जाहिरात करायची, एखाद्या टूथपेस्टची जाहिरात करायची, जेणेकरून आपल्या हाताखालून हा बराचसा सराव होईल. बघा, हसत खेळत तुम्ही हे करू शकता. एखादी पेस्ट काढायची आकर्षक, एखादा ब्रश काढायचा, त्याची वैशिष्ट्य, किंवा काही काही शब्द तुम्ही याचे तोंडपाठच करून ठेवा. कुठलाही पदार्थ आला तरी 4-5 त्याची वैशिष्ट्य पाठ करून ठेवा. समजा तुम्हाला एखादं बिस्किटची जाहिरात आलेली आहे तर आमचं बिस्किट कसं आहे, चवदार आहे, कॅल्शियम युक्त आहे, आरोग्यास लाभदायक आहे, त्यानंतर आमचा वापरलेला सगळा माल हा शुद्ध आहे. त्यानंतर एखाद्या वस्तूची जाहिरात आली तर आमची वस्तू कशी आहे, टिकाऊ आहे, दर्जेदार आहे, आमच्या वस्तूच्या रंगाची हमी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं आमची वस्तू काय आहे, स्वस्त आहे. बघा, बऱ्याच बऱ्याच वेळा मी परत परत रिपीट करणार आहे, स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला हे घटक जिथे जिथे महत्वाचे वाटतात त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढायचे. आता तुम्ही जसं आम्ही ऑनलाईन अध्यापनात तरबेज होत चाललेलो आहोत, तसेच तुम्ही ऑनलाईन अध्ययनार्थी किंवा विद्यार्थी म्हणून तुम्ही सुद्धा तरबेज आहात. जे काही चातकासारखं जे काही चांगलं असेल ते तुम्ही लगेच वेचून घ्यायचे, त्याचे स्क्रीनशॉट काढायचे. मी स्वतः सारखं स्क्रीनशॉट काढा म्हणणं योग्य नाही, तर तुम्ही
अशा पद्धतीने एखादी कार्यशाळा असेल, एखादी शाळेची जाहिरात करायची असेल, तर त्याची वैशिष्ट्ये पाठ करून ठेवा. आम्ही वैयक्तिक लक्ष देतो. आमच्या कार्यशाळेला शिस्त आहे. आम्ही व्यक्तिमत्व विकासाची हमी देतो. अशा पद्धतीनं आणि जाहिरातीमध्ये सगळ्यात शेवटी संपर्काचा बाब लिहित असताना पत्ता आणि ईमेल लिहायला विसरू नका. अशा पद्धतीनं तुम्ही जाहिरात या घटकाची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीनं करून 5 पैकी 5 गुण मिळवू शकता. कमीत कमी शब्दात करा, आकर्षक करा, पत्ता लिहायला विसरू नका, सवलत लिहायला विसरू नका, दुकानाची वेळ लिहायला विसरू नका. एवढं केलं तरी तुम्हाला जाहिरातीचे चांगले गुण मिळतील. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे बातमी लेखन. तुम्ही आता बघितलेलं आहे बातमी लेखन करत असताना काय करायचं आहे, तर ती वास्तवदर्शी असावी, व्यवस्थित असावी. या सगळ्या सूचना तुम्हाला माहिती आहेत. मी फक्त त्या ठळक बाबी त्याच सांगणार आहे, की मात्र आकर्षक बनवा. त्याच्यापुढे क्रियापद वापरू नका. अशोकनगर मनपा शाळेत शिक्षक दिन साजरा झाला, झाला सांगायची गरज नाही. शिक्षक दिन साजरा, वृक्षारोपण संपन्न, प्रजासत्ताक दिन संपन्न असे चांगले शब्द वापरा. त्यानंतर मात्रा लिहिल्यानंतर दिनांक लिहा. दिनांक लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्याला जाहिरात कशाची बनवायला लावलेली आहे आणि बातमी ती पुढच्या दिवशी जाणार आहे. समजा स्वातंत्र्य दिनाची बातमी असेल तर 15 ऑगस्ट तारीख लिहून चालणार नाही किंवा पेपर ज्या दिवशी देतायत ती पण तारीख लिहून चालणार नाही. बातमी लेखन चांगलं कोण करतं, तर तो दिवस ज्याने ओळखला किंवा कधी आपली बातमी जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाची बातमी असेल तर 16 ऑगस्ट आणि कुठून जाणार आहे, समजा मुंबईमधून जाणार आहे तर मुंबई, पुणे, नागपूर अशा पद्धतीने ठिकाण लिहा. समजा तुम्हाला गांधी जयंतीची बातमी करायची तुमच्या शाळेची, तर तुम्हाला 2 ऑक्टोबरला गांधी जयंती झालेली आहे, तर तुम्हाला तिकडे 3 जून लिहावं लागेल. 5 जूनला पर्यावरण दिन झालाय, तर तुमची बातमी 6 जूनला जाणार आहे. एक दिवस पुढचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला होणार आहे, तर 27 तारीख लिहा. इथे बरीचशी मुलं चुका करतात. स्वातंत्र्य दिनाची बातमी 15 ऑगस्ट टाकतात. असं करू नका. 16 ऑगस्टच्या पेपरमध्ये ती येणार असते. त्यामुळे तिथे तारीख टाकत असताना 16 ऑगस्ट म्हणा, एक दिवस पुढचा टाका आणि परिच्छेद करत असताना पहिल्या परिच्छेदामध्ये महत्वाच्या बाबी लिहा आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये डिटेल वर्णन करा. कारण आपली बातमी वाचणारा वाचकाला ते महत्वाचं काय घडलं ते पहिल्या परिच्छेदातून कळलं पाहिजे. थोडस नमुनावाज मी एक बातमी घेतलेली आहे. अशोकनगर मनपा शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा. बघा तुम्हाला सांगितल्या पद्धतीने बातमीचा मतळा हा तयार केलेला आहे. त्यानंतर कधी स्वातंत्र्य दिन साजरा 15 ऑगस्टला झाला, त्यासाठी काही महत्वाचे दिवस तुम्ही पाठच करून ठेवा, किती तारखेला येतात. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला तारीख दिलेली नाही, फक्त स्वातंत्र्य दिन दिलाय. म्हणून दिनांक लिहिताना आपण काय केलं, 16 ऑगस्ट, ठिकाण कुठे, कांदिवली, आणि कोण देतंय तर आमच्या वार्ताहराकडून. पहिला परिच्छेद बघा किती महत्वाचा आहे, कशा पद्धतीने केलाय. अशोकनगर मनपा शाळा कांदिवली येथे 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा दिमागात साजरा करण्यात आला. मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व समूहगीत यांचे गायन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेवक राजेश पाटील उपस्थित होते. बघा पहिल्या परिच्छेदामध्ये इतिवृत्तांत पूर्ण कार्यक्रमाचं सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये मग वक्तृत्व स्पर्धा झाल्या, बक्षिस देण्यात आली. अशा पद्धतीने कार्यक्रम संपला, मुलांना खाऊ वाटप केला. अशा पद्धतीनं दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्ही ते डिटेल मध्ये दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने बातमी लिहू शकता. पुढचा जो भाग आहे तो कथालेखन. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं कथालेखन म्हणजे काय सोपा भाग आहे, फक्त गोष्ट लिहायची आहे. तर हे परीक्षेमध्ये तुम्हाला कथालेखनासाठी 3 प्रकारे प्रश्न येतो. शब्दावरून कथालेखन करा, मुद्द्यावरून कथालेखन करा, अपूर्ण कथा पूर्ण करा. तर कथालेखन करीत असताना काही महत्वाच्या 2-3 गोष्टी मी सांगेन. तर कथा ही नेहमी भूतकाळातच लिहा. 2-3 परिच्छेदांमध्ये कथा लिहा. तर इकडे मुद्द्यावरून कथा लिहित असताना किंवा शब्दावरून कथा लिहित असताना शीर्षक द्या. कधी कधी मुलांना प्रश्न पडतो की शीर्षक काय द्यायचं, आम्हाला कळतच नाही. वाचले, मुद्दे वाचले, शब्द वाचले, पण काय करायचं. त्यावेळी त्यातलाच एखादा शब्द उचला. कारण शीर्षकाला 1 मार्क आहे. शीर्षक नाही लिहिलं तर तुमचा तो 1 मार्क जाईल. म्हणून मी काय सांगितलं, आपल्याला बेटर वर्क करायचे. जरी आपल्याला येत नसेल तरी आपल्याला मार्क मिळवायचे. कशा पद्धती येत नसेल तर, जर तुम्हाला गोष्ट कळलेली आहे, त्याची मध्यवर्ती कल्पना कळलेली आहे, तर मात्र तुम्ही त्या गोष्टीला नाव व्यवस्थित द्या. नसेल कळलं तर त्यातलाच एखादा शब्द उचला. शेतकऱ्याची गोष्ट, इमानदार राजू, कष्टाचे फळ, अशा पद्धतीने तुम्ही काय करा, त्या गोष्टीला नाव हे द्या, शीर्षक हे द्या. त्यानंतर 2-3 परिच्छेद लिहा आणि शेवटी तात्पर्य म्हणजे त्यातून काय शिकायला मिळालं हे एका वाक्यामध्ये लिहा. प्रयत्न केले की यश मिळते. इमानदारी जीवनात गरजेची आहे. प्रामाणिकपणा कधी आपल्याला संकटात टाकत नाही. जो गोष्टीचा उपदेश असेल तो उपदेश. बघा आपण ज्या बोधकथा शाळेमध्ये ऐकतो, तो शेवटी बोध सांगितला जातो, तोच म्हणजे तात्पर्य. बऱ्याच मुलांना तात्पर्य म्हटल्यावर काय करायचं हे कळतच नाही. अरे तात्पर्य म्हणजे तुम्हाला त्यातून काय शिकायला मिळालं हे तुम्ही त्यामध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला अपूर्ण कथा पूर्ण करा हा एक प्रश्न येतो. तो सोडवत असताना बरीचशी मुलं काय करतात, परीक्षेमध्ये जी 5-6 ओळींची गोष्ट दिली आहे ती गोष्ट लिहितात, पण त्याला गुण नाहीत. बघा आपल्याला काय करायचंय, जास्तीत जास्त व्यवस्थित प्रश्नपत्रिका
सोडवून आपल्याला गुण मिळवायचे आहेत. तर तुम्हाला काय सांगितले, उत्तरार्ध, गोष्टीचा उत्तरार्ध पूर्ण करायचा आहे. तर तुम्ही तो पूर्वार्ध लिहित बसू नका, कारण त्याला गुण नसतात. आणि परीक्षेमध्ये परीक्षक हा मुद्दामून काय करतो, पेपर सेटर, की शेवटचं वाक्य अपूर्ण ठेवतो. आणि आपण काय करतो मात्र, राजू नावाचा मुलगा होता, डायरेक्ट सुरू करून देतो. रवी नावाचा मुलगा होता. इकडे बघा, एक मी दिलेला नमुना म्हणून, रवीला बक्षीस मिळणार होते, परंतु परंतु म्हणजे वाक्य संपलेलं नाही. तर याच्या पुढे तुम्ही काहीतरी जोडायला शिका. परंतु त्याला ते मिळालं नाही, त्याला ते भेटणार तेवढ्यात, काय असेल ते वाक्य पूर्ण करा. कारण तुम्ही चुकताय कुठे हे परीक्षक बघतो. हे वाक्य तुम्ही आजच्या लेक्चर मध्ये नोंदवून ठेवा. तर मी ते पूर्ण काय केलं बघा, रवीला बक्षीस मिळणार होते, परंतु ते मिळाले नाही, कारण पंचाने निर्णय देताना. मग पुढे 2-3 परिचय देतेल्या. अशा पद्धतीनं बरीचशी मुलं हा बारकावा लक्षात घेत नाहीत, किंवा हे वाक्य पूर्ण करायचं हेच त्यांना समजत नाही. डायरेक्ट सुरुवात वाचतात आणि आपल्याच पद्धतीने गोष्ट सुरू करतात. असं करू नका. तर हे शेवटचं वाक्य ते लिहा आणि त्याच्या खाली अंडरलाईन केलं तरी चालेल. एक परीक्षकावरती तुमची वेगळी छाप पडेल. अरे नाही, याला बारीक सारीक बारकावे माहिती आहेत, याने वाक्य पूर्ण केलेलं आहे. मग त्याच्या पुढे तुमचा जो परिचय आहे तो सुरू करा. जसं की इथं दुसरं उदाहरण दिलंय, अंधारात वाघाचे डोळे चमकत होते आणि अचानक कोणीतरी जोरात ओरडल्याचा आवाज आला. मी तर खूप घाबरलो. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, अपूर्ण कथा हे पूर्ण करा. नंतर पुढचं तुम्हाला माहितीच आहे, 2-3 परिच्छेद लिहा, भूतकाळामध्ये गोष्ट लिहा. बघा, इकडे एक नमुना तुम्हाला दिलेला आहे, की ही अपूर्ण कथा आहे. काय दिलेले तुम्हाला परीक्षेमध्ये, आम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खुश होतो. त्याला कारणही तसेच होते. बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचे कबूल केले होते. 10 ते 15 मे तारीख ठरली होती. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. वैभव दादा कॅमेरा बरोबर घ्यायचा का? सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. अगं हो, घेऊया, म्हणून मी पुन्हा तयारीला लागलो. बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे, महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळणे इत्यादी. आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. बघता बघता 10 मेची पाठ उजाडली. आई बाबा, मी, सानिका सर्व तयारीला लागलो. सकाळचे 9 वाजले. आवराआवर झाली आणि सगळे निघणार इतक्यात दारावरची बेल वाजली. आणि या आणि पासूनचा भाग तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल बघा, मी ते आणि नंतर काय केलेलं आहे, इतक्यात दारावरची बेल वाजली आणि एवढंच एक वाक्य लिहा. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि पुढे तुम्ही लिहायला सुरुवात करा. पहिल्यांदा वाक्य पूर्ण करा. कसं वाक्य पूर्ण केलं मी, आणि इतक्या दारावरची बेल वाजली आणि मी आणि सानिका एकाच वेळी दरवाजा उघडण्यासाठी धावलो, कारण आम्हाला घेऊन जाण्यासाठी गाडी येणार होती. गाडी आली आहे असे समजून दार उघडले होते, पण समोर काका हजर झाले होते. आम्ही थोडं गोंधळून टपाल हाती घेतलं आणि बाबांच्या टेबलावर ठेवून दिलं. आमच्या कामाला लागलो. बाबांनी ते उघडून पाहिलं आणि आनंदाने माझी थोरली बहीण दीपिकाला आवाज दिला. तिच्या हाती टपाल ठेवत ते म्हणाले, चल लवकर आवर, आपणास 4 दिवसात ऑफिसला जाऊन रुजू व्हायचंय. क्षणभरात महाबळेश्वरच्या ट्रिपच्या तयारीत बदल झाला होता. क्षणातच घरातील आनंदी वातावरणात अधिकच भर पडली होती. आम्ही सर्व हर्ष उल्हासित झालो होतो. माझी थोरली ताई IAS परीक्षा उत्तीर्ण झाली होती. या 5 दिवसात भारतीय प्रशासकीय सेवेत कधी रुजू होण्यासाठी कळवण्यात आले होते. माझ्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. हे सांगण्यासाठी शब्दही अपुरे पडत होते. मी ताईला सांगून टाकलं, ताई मला ट्रिपला जायचं नाही. पण बाबांनी मध्येच मला थांबवत सांगितले, आपली ट्रिप रद्द होणार नाही. परत आल्यानंतर नक्कीच महाबळेश्वरला जाऊ. बाबा व ताई आज रुजू होण्यासाठी निघाले होते. रुजू होण्याचे काम पूर्ण करून परत येणार होते. हे ऐकून मला फार समाधान वाटले. मी आणि सानिका पुन्हा आनंदी झालो होतो. तात्पर्य काय, तर मनोरंजनातील आनंदापेक्षा आपलं कर्तव्य हे अतिशय महत्वाचं आहे. ती IAS झालेली आहे, ताई IAS म्हणून तिला जॉईन व्हायचं आहे. म्हणजे त्यांनी तो पिकनिकचा प्लॅन होता तो पुढे ढकलला. अशा पद्धतीने तुम्ही स्टोरी कशाही पद्धतीनं पूर्ण करू शकता. त्यानंतर शब्दावरून गोष्ट करायची आहे, ते शब्द त्या कथेमध्ये आणायचे आहेत, त्यातून तात्पर्य हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा जो घटक मी निवडला आहे तो म्हणजे शेवटचा लेखन विभागातला 8 गुणांसाठी विचारला जातो. 3 लेखन प्रकार, आत्मकथन, वैचारिक लेखन आणि प्रसंग लेखन. यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना आत्मकथन लिहावं असं मी त्यांना आवाहन करतो. का आत्मकथन लिहावं? कारण आत्मकथनामध्ये येणारे घटक आपल्या परिचयात असतील, जसे की शाळा असेल, शाळेतला फळा असेल, हा घटक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करायला सांगितली जाते. आणि म्हणून तुम्ही हा आत्मकथन हा घटक निवडला तर तुम्हाला परीक्षेमध्ये, कारण याच्यासाठी वेगळी तयारी करायची गरज नाही, ते वैचारिक आणि प्रसंग लेखनाच्या बाबतीत मी ते सांगणारच आहे. तर तुम्ही आत्मकथन हाच घटक का निवडावा यासाठी एक मी छोटासा शॉर्ट क्लिप तुमच्यासाठी बनवलेली आहे. ती तुम्ही ऐकली तर तुम्हाला समजेल की खरंच हा घटक लिहिला तर आपल्याला 8 पैकी चांगले गुण मिळतील किंवा 8 पैकी 8 गुण देखील मिळतील. का ते ऐकूया. कारण आत्मकथनामध्ये जो घटक विचारला जातो
तो घटक हा आपल्या परिचयाचा असतो. जसे की शाळा, तुम्ही गेल्या 9-10 वर्षांपासून शाळेमध्ये येत आहात. शाळेमध्ये घडणाऱ्या घटना, कृती या तुम्हाला माहिती आहेत. पण त्या घटनांविषयी तुम्ही लिहू शकता. झाड, तुम्ही झाड लहानपणापासून पाहिलेलं आहे. शाळेतील फळ असेल, अशा विविध घटकांवरती या आत्मकथनामध्ये प्रश्न विचारला जातो आणि तो घटक आपल्या परिचयाचा असतो. तसेच या निबंधामध्ये कल्पकतेला वाव आहे. तुम्ही कल्पना करून त्या घटकाच्या भावभावना मांडू शकता, म्हणून हा निबंध निवडावा. वैचारिक लेखनाच्या बाबतीत तसं नाही. वैचारिक लेखनामध्ये आपलं अधिकचं वाचन लागतं आणि ज्ञानसमृद्ध अशी रचना त्यामध्ये करावी लागते, तरच गुण मिळतात. म्हणून अतिशय सोपा घटक असल्याने आत्मकथन लिहायला हरकत नाही. पण जरी हा घटक सोपा असला तरी विद्यार्थी निबंध लिहिताना काही चुका करतात. तर हा निबंध लिहिताना नेमकी कोणती खबरदारी घ्यावी की जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाला जास्तीत जास्त गुण मिळतील किंवा पैकीच्या पैकी गुण मिळतील? तर सर्वप्रथम पहिली खबरदारी आहे की हा घटक म्हणजे माहिती नव्हे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा आत्मकथनाचा निबंध लिहित असताना असं वाटतं की शाळेचं आत्मकथन विचारलं आहे म्हणजे शाळेविषयीची माहिती लिहायची. आणि बरेच विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये तर या घटकाची माहिती लिहित असताना तो घटक जरी निर्जीव असला तरी तो सजीव आहे, त्याला आपल्याप्रमाणे भाव भावना आहे अशी कल्पना करून आपण ती मांडणी करायची आहे. एवढंच नव्हे तर तो घटक आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करून ती रचना आपल्याला करायची आहे. थोडक्यात मानवी भावभावना आहेत, त्या भावभावना त्या निर्जीव घटकाला आहेत अशी कल्पना करून आपल्याला ती मांडणी करायची आहे. शिवाय जी भाषा शैली आहे ती प्रथम पुरुषी असावी, एवढी खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. त्याचबरोबर या निबंधाची सुरुवात ही अतिशय आकर्षक हवी. तो घटना प्रसंग कशा पद्धतीने घडलेला आहे त्याची कल्पकता तुम्ही मांडू शकता. तो तुम्हाला घटक कुठेतरी भेटलेला आहे. जसं की फाटलेल्या पुस्तकाचं आत्मकथन तुम्हाला लिहायचं आहे तर तुम्ही लिहू शकता की उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि रद्दीवाला रस्त्यावर फिरत असताना तो आरोळी देत होता. त्यावेळेस मलाही वाटलं की आपण रद्दी द्यावी आणि त्यासाठी मी रद्दी बाहेर काढली आणि त्यामध्ये एक पुस्तक होतं, ते घेतलं, बघितलं आणि ते मी बाजूला फेकलं. तेवढ्यात ते पुस्तक माझ्याशी बोलायला लागलं. थोडक्यात आपण त्या पाठ्य पुस्तकाची आत्मकथा सुरू केली. त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीने आपण ही आत्मकथा लेखनाची सुरुवात करू शकतो. जसं की टिक वाचतो, वेळ लागवतो, कामावर घेऊन जातो, ओळखा बघून मी आहे कोण, ते घड्याळ आहे, अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. त्याचबरोबर शाळेमध्ये असतो, रंगाने काळा असतो, माझ्याशिवाय कोणतंही काम सुरू होत नाही, ओळखा पाहू मी कोण, तर मी आहे शाळेतला फळा. अशा पद्धतीने तो म्हणतो तुमच्याशी कशा पद्धतीने बोलायला लागला अशी रचना करायला काही हरकत नाही. तर या निबंध लेखनाची अतिशय प्रभावी अशी रचना कशा पद्धतीने करता येईल यासाठी एक प्रात्यक्षिक वजा तुम्हाला समजावं म्हणून मी नदीची आत्मकथा हा निबंध घेतलेला आहे. नदीची आत्मकथा. झुळझुळ वाहते सर्वांची तहान भागवते, ओळखा पाहू मी आहे कोण, तर मी आहे नदी. अशा पद्धतीने आपण कल्पकता करू शकतो. हिमालयाच्या एका उंच शिखरावरती माझा जन्म झाला. तिथून डोंगर, दरी खोरी यातून मार्ग काढत काढत मी या समतल भागावरती आले. समतल भागावरचा माझा प्रवास थोडा सुखकारक होता. मी समतल भागावरती आले म्हटल्यावर इथे वेगवेगळे प्राणी आपली ताण भागवण्यासाठी येऊ लागले. अनेक लोकांनी देखील इकडे वस्ती केली. फार वर्षापूर्वीची तुम्हाला गोष्ट सांगते. तर या जीवसृष्टीवरचा पहिला जीव आम्हाला हा देखील कोणत्या तरी पाण्यात किंवा नदीतच जन्माला आला. या एका अर्थाने मी तुम्हा सर्वांची माताच आहे असं म्हटलं तरी काही नाही होणार नाही. अरे 50-60 वर्षापूर्वी मी इतकी पवित्र होते की घरातील एखादं लहान बाळ जरी आजारी पडलं तरी त्याला कुठे दवाखान्यात वगैरे नेत नव्हते. तर घरातील गंगा जलाचे किंवा नदीतल्या पाण्याचे 2 चमचे त्याला पाजले तरी ते बाळ टणटणीत व्हायचं. आणि माणसा आज जर ती चूक केली तर एका लहानग्या बाळाचा जीव देखील जाईल. मग एकेकाळी अमृतासारखी असणारी मी आज अशी विषारी का झाली, याला देखील माणसाला तू जबाबदार आहे. कारण
कारखान्याचं दूषित पाणी असेल, शहरातून निघणाऱ्या गटारांचं पाणी असेल, जनावर धुवायचे असतील, कपडे धुवायचे असतील, तर म्हणून सकट माझा उपयोग करतो. आणि असं माझं जलस्वरूप बघून मला खूप वाईट वाटते. मला स्वच्छ करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. सगळे पुढारी राजकारणी फक्त मतलबासाठी माझा उपयोग करतात. हे अतिशय चुकीचं आहे आणि हे सगळं बदलावं लागेल. मला जो जीव माझ्यातून आला आणि काही दिवसांनी असंच हे विषारी पण वाढत गेलं, तर ज्या सृष्टीची निर्मिती माझ्यातून झाली ती सृष्टी विनाश काळाकडे जाईल. कारण अगोदरच पिण्यायोग्य पाणी या सृष्टीमध्ये अतिशय कमी आहे. म्हणून माणसा एकच विनंती करते, जर या पुढे करता आलं तर माझं संवर्धन कर, माझी स्वच्छता कर. अशा पद्धतीने नदीची सुख दुःख अनुभव आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येते. बघा, आत्मकथनच का घटक निवडायचं याचं मी तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. तो घटक आपल्या परिचयाचा आहे, त्याची सुख दुःख आपण खरंच मांडू शकतो. म्हणून तुम्ही आत्मकथन लिहायचंय. इथे होणारी चूक म्हणजे फक्त नदीची माहिती, झाडाची माहिती, शाळेची माहिती लिहू नका. बरेच विद्यार्थी शाळेचं आत्मकथन म्हटल्यावर शाळेची माहिती लिहितात. माझी आजची तासिकाची आहे ती यासाठी आहे की तुमच्या होणाऱ्या चुका टाळणं. त्यानंतर ती निर्जीव वस्तू सजीव आहे, तिला भावना आहे, तिला सुख काय आहे, तिला दुःख आहे, तिला आनंद आहे, तिला अशा कल्पना तुम्ही करायच्या आहेत. त्यानंतर ते करत असताना तो घटक आपल्याशी बोलत आहे अशी रचना करा, आकर्षक सुरुवात करा. याची देखील उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर घटकाची तयारी करत असताना काही वाक्य आहेत, ती वाक्य थोडीशी पाठ करून ठेवली तरी चालतील, की मी सर्वांना आनंद देतो, सर्वजण मला मात्र त्रास देतात. झाडाचा असू द्या, शाळेचा असू द्या, कुठल्याही बाबतीमध्ये जनरल वाक्य आहे, ती वाक्य तुम्ही थोडीशी तयारी करून ठेवा. म्हणजे कोणता एखादा अपरिचित जरी घटक आला तरी तुम्ही काय करू शकता, त्यावरती आत्मकथन हे लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही आत्मकथन या घटकाचीच निवड करावी असं मला वाटतं. त्यानंतर पुढचा जो घटक असतो तो वैचारिक निबंध लेखनाचा, ज्याचं वाचन आहे, सखोल वाचन करतात, वर्तमानपत्राचं वाचन करतात, अवांतरित पुस्तकं वाचतात, त्या विद्यार्थ्यांनी हा घटक निवडायला हरकत नाही. विज्ञान, शाप की वरदान, तर तुम्हाला विज्ञान वरदान कसं हे पटवता आलं पाहिजे, शाप कसं हे पटवता आलं पाहिजे, त्यातला मधला मार्ग काढून तुम्हाला निबंध लेखन करता आलं पाहिजे. पण यासाठी तुमचं वाचन यावं. त्यानंतर चालू घडामोडींचा अभ्यास पाहिजे. जर परीक्षेला येऊ शकतो हा प्रश्न, कोरोना एक महाभयंकर संकट, मग यासाठी तुमचं वाचन पाहिजे, त्या संदर्भात तुम्ही ऐकलेलं पाहिजे, तरच तुम्ही या घटकाची माहिती लिहू शकता. म्हणून शक्यतो विद्यार्थ्यांनी काय करावं, आत्मकथन निवडावं. किंवा दुसरा एक पर्याय तो म्हणजे प्रसंग लेखन. बघा, आत्मकथनामध्ये तो घटक आपल्याशी बोलतोय आणि प्रसंग लेखनामध्ये आपण कुणाला तरी सांगतोय. एवढा जरी तुम्हाला फरक कळाला तरी टेक्निकल ज्या तांत्रिक बाबीच्या अडचणी येतात तुमच्या, की काय लिहायचं, कसं लिहायचं, ही तुमची होणारी चूक ही टाळली जाईल. प्रसंग लेखन करत असताना जसं इथं उदाहरण दिलंय, 10वीच्या बोर्ड परीक्षेत तुमचा शाळेत प्रथम क्रमांक आलाय असा प्रसंग लिहा. यास तुम्ही बोलताय, मी शाळेमध्ये गेलो, सगळे पाहुणे आले होते, मला तर किंवा तुम्हाला माहितीच नाही प्रथम क्रमांक आलाय, मी शाळेमध्ये गेलो, सर्व मुलं काय करत होती, त्या फलकावरती निकाल लागलेले बघत होती. आज आपण ऑनलाईन बघतो, मोबाईल बघतो, तो भाग सोडा. पण पूर्वी मुलांना शाळेत यावं लागायचं, ऑनलाईन बघायला भेटत नव्हतं. ते शिक्षक सांगतील तेव्हा. आणि त्या फळ्यावरती मी बघितलं तर माझं नाव होतं आणि मला 90-95% मार्क मिळालेले. अशा पद्धतीने तुम्ही तो प्रसंग सांगताय. आत्मकथनामध्ये आपल्याशी तो बोलतोय तरी सांगतोय, एवढं मात्र लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांना प्रसंग लेखन करताना काय करायचं आणि आत्मकथन लिहिताना काय करायचं, आत्मकथनात दुसरं कोणतरी आपल्याशी बोलतंय, प्रसंग लेखनात आपण आपला प्रसंग दुसऱ्याला सांगतोय. एवढी गोष्ट तुम्ही काय करा, इथे लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर लेखन विभागाची तयारी केली, छोटे मोठे बारकावे की मी जे सांगितलं की परीक्षेत तुम्ही चांगलं काय लिहिलंय यापेक्षा तुम्ही चुकलाय कुठे आणि कुठे तुमच्या त्या चुका होऊ शकतात याची इत्यंभूत माहिती, छोटे छोटे बारकावे पूर्ण तासिकेमध्ये, खरं तर खूप मोठा विषय होता तरी देखील मी तो कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहजिकच याच्या अगोदर 2-2 मार्गदर्शन पण लेक्चर, जाहिरातीवरती 2, कथेवरती 2, बातमीवरती 2 आणि त्याला थोडंसं पुश करण्याचं काम, तुम्हाला रिवाइज करण्याचं काम. आणि अजून काय खबरदारी घेतली तर इयत्ता 9वीत आणि 10वीत देखील कशा पद्धतीनं या घटकावरती तुम्ही काय करू शकता, तयारी करू शकता. आणि आतापासूनच 10वीचा पाया 9वी आहे, त्याची तयारी कशी करू शकता आणि चांगले गुण कसे मिळवू शकता, की एक भाषेचा विद्यार्थी, मराठी भाषेचा विद्यार्थी म्हणून या लेखन विभागावर आपली पकड असली पाहिजे आणि ती पकड येण्यासाठी काय काय केलं पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. ते मार्गदर्शन थोडं लांबलेलंच आहे, तुम्हाला समजलेलं असेल अशी आशा बाळगतो. आणि माझं आजचं जे ऑनलाईन अध्यापनाचं व्याख्यान आहे, ते तासिका आहे, ती थांबवतो. धन्यवाद.
तुला कशाला पाहिजे? बोल